अश्लील कृत्य करणारं जे जाळं होतं, काय सांगाल, काय भूमिका होती? परवाच आदरणीय CM सर आणि DCM सरांच्यातर्फे व्हिडिओ कॉन्फरन्स घेण्यात आलेली होती महिला सुरक्षेच्या अनुषंगाने आणि याच पार्श्वभूमीवरती गेल्या 2 महिन्यापासून आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये असे काही कॅफे चालतात की ज्या ठिकाणी कॅफेच्या नावाखाली काही गैरकृत्याने असे चाळे चालतात. अशा प्रकारे बऱ्याचशा संघटनांच्या आणि पालकांच्या तक्रारी होत्या आणि त्याची आम्ही पडताळणी देखील 2 महिन्यापासून केलेली होती. त्याच्यामध्ये काही कॅफे आहे आमच्या रडारवरती देखील होते आणि याच पार्श्वभूमीवरती आम्ही काल जवळपास 30 कॅफेंवरती ज्याच्यामध्ये त्यांनी अशा रूम्स बांधलेले आहेत, त्याला दरवाजा केलेले आहेत, पडदे लावलेले आहेत, अशा ठिकाणी जे बेकायदेशीर बांधकाम केलेलं होतं त्यांनी वरच्या बाजूला पोटमाळ्यांमध्ये, ते सर्व महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्याने आम्ही ते सर्व अतिक्रमण आहे ते तोडून टाकलेलं आहे. एकूण किती कॅफे होते आणि त्यांच्यावर काही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली का, गुन्हे दाखल करण्यात आले तर त्या स्वरूपाची काही कारवाई आहे? त्यांना शॉप ॲक्टचे जे लायसन्स आहेत त्या संदर्भामध्ये शॉप ॲक्टचे लायसन्स रद्द करण्याचे प्रस्ताव आमच्याकडून पाठवले जातील. त्याचबरोबर गुन्हे दाखल केलेले नाही आहेत, परंतु भविष्यात देखील अशा प्रकारचे कारवाई हे महानगरपालिका आयुक्त यांच्या सहकार्याने शहरामध्ये राबवली जाईल. जे काही कॅफे चालक आहे त्यांना काय आव्हान कराल? निश्चितच कॅफे जो आहे ते दृश्य स्वरूपामध्ये जे काही बाकी नावाजलेले कॅफे असतात आपल्याला सर्वांना माहिती की त्या ठिकाणी कोणी जाऊन चहा आणि कॉफी आणि स्नॅक्स घेऊ शकतं आणि त्याचं नियोजन त्या प्रकारे त्यांनी करावं. अशा प्रकारचे गैरकृत्यांकरता 500 रुपये देऊन काही ठिकाणी 1 तासाकरता अर्धा तासाकरता जागी भाड्याने दिली जाते आणि त्या ठिकाणी मग काही मुलं जाऊन काही चुकीचे प्रकार आणि मायनर एजची मुलं देखील आणि मुली त्या ठिकाणी जातात. अशा प्रकारची बाबी घडणं हे चुकीचं आहे. अशा गोष्टी आहेत, ह्या बाबी आम्ही कोणत्या प्रकारे प्रशासन हे घडू देणार नाही. फॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.